नमस्कार। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। आज दत्त जयंती आहे, त्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत। तर अर्थातच आंघोळ केल्यानंतर जर आपण ह्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्या चेहऱ्यावर कधीही सुरकुत्या पडणार नाहीत आणि एक नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर आणि आपली स्किन चमकदार होणार आहे। तर कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण बघूयात। तर आपण सगळ्यात पहिले बघणार आहे खोबऱ्याचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल। तर हे ना आत्तापासूनचं मॉइश्चरायझर नाही आहे, हे खूप छान पद्धतीचं मॉइश्चरायझर आहे, पण हे जुन्या लोकांपासून आतापर्यंत आलेलं आहे। पहिले लोक काही मॉइश्चरायझर वगैरे नव्हते तेव्हा जे आहे खोबऱ्याच्या तेलाचा वापर करत होते। तर खोबऱ्याच्या तेलामध्ये असं काय आहे जे आपल्या स्किनसाठी आपल्या बॉडीसाठी खूप छान आहे। तर त्यामध्ये असे दोन घटक आहेत, ते म्हणजे दाहक आणि विरोध। तर हे जे आहेत ते छान पद्धतीचे मॉइश्चरायझिंग जे असतात ते गुणधर्म या खोबऱ्याच्या तेलामध्ये असतात, जे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहेत। तर चला दुसरं जी टिप्स आहे ती आपण बघणार आहोत, ती म्हणजे आहे मध आणि लिंबू। हे मिश्रण जर तुम्ही आंघोळीनंतर वापरलं तर तुमच्या स्किनवर तुमच्या बॉडीवर पूर्ण पद्धतीचं चमक येईल आणि तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट मिळतील। तर हे काय करायचं आहे, तर हे समप्रमाणात घ्यायचं आहे। मधामध्ये जे आपल्या स्किनमध्ये खोलपर्यंत जाते आणि खूप छान पद्धतीचं मॉइश्चरायझर हे मध करत असतं। तर लिंबामध्ये असं काय असतं जे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे, ते आहे व्हिटॅमिन सी। जर तुमचा चेहरा नितळ करायचा असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला ग्लो आणायचा असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन सी युक्त जे असतात ते खायचे सुद्धा आहेत आणि रेमेडीमध्ये वापरायचे सुद्धा आहेत। तर बघा, व्हिटॅमिन सी घ्यायचं आहे, लिंबामध्ये जे मोठ्या प्रमाणात असते, म्हणजे मग लिंबू घेणार आणि आपण मध घेणार, हे समप्रमाणात घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे। आणि तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर 5-10 मिनटं तुमच्या स्किनला छान त्याने हलक्या हाताने मसाज करून घ्या आणि सोडून द्या। नंतर तुम्हाला 10 मिनिटांनी जे आहे तुमची स्किन धुवायची आहे। तुम्हाला एवढे छान याचे रिझल्ट येतील, तुमची स्किन तुम्हाला मऊ झालेली दिसेल आणि हलकी चमक त्याच्यावर दिसायला लागेल। बघा, निसर्गाने दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या आपण करायला हव्यात। मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते। तर तिसरी टिप्स जी निसर्गाने भेटवस्तू दिलेली आहे, तुमच्या चेहऱ्यासाठी नाही तर तुमच्या केसासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ती आहे। तर ती अशी कोणती आहे जी तुम्हाला खूप छान मॉइश्चरायझर आहे निसर्गाने दिलेलं, ते आहे कोरफड। कोरफड ही जी आहे ही सर्वांच्या घरात असायलाच हवी। ती तुमच्या चेहऱ्यासाठीच नाही तर तुमच्या हेअरसाठी खूप खूप महत्त्वपूर्ण ठरते। तर तुमचे हेअर जर वाढत नसतील तर तुमच्या केसांना सुद्धा तुम्ही ती लावू शकता। तर कोरफड ही जी आहे हिच्यामध्ये असं गुणधर्म आहेत आणि असे काही घटक आहेत जे तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट ठेवतात आणि मॉइश्चरायझर करतात। तुमच्या हाताला तुमच्या पायाला मऊसूत आणि थोड्या प्रमाणात का होईना कुठेतरी चमक तिच्यामध्ये येते आणि तुमचा चेहरा नितळ आणि उजळ दिसायला लागते। कोणत्याही प्रकारचे डाग, धब्बे, सुरकुत्या सगळ्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही कोरफड लावल्याने नाहीसे होणार आहेत। तुम्हाला जर नॅचरल कोरफडीचं जेल सूट होत नसेल तर तुम्ही अनेक कोरफडीचे असतात, जसे पतंजली आहेत किंवा अनेक असे आहेत जॉयचं वगैरे असतात, अनेक कंपन्या। तर ते तुम्ही जेल आणा आणि ते तुमच्या स्किनला आंघोळ झाल्यानंतर वापरायचं आहे। 10 मिनटं ठेवा आणि नंतर तुम्ही स्किन धुवून टाका। तर तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे आहे, आता ते असा कोणता घटक आहे जे आपण हिवाळ्याच्या दिवसात वापरलाच पाहिजे, तर तो आहे गुलाबजल आणि ग्लिसरीन। हे जर नसेल तर आजच तुमच्या घरी आणून ठेवा। हिवाळा सुरू व्हायच्या आधी हे दोन्ही तुमच्या घरात असायला हवेत। याचे खूप खूप छान रिझल्ट आहेत जे तुम्हाला करून बघितल्यानेच कळणार आहेत। तर गुलाबजल आणि ग्लिसरीनमध्ये गुलाबजल जे आहे ते तुमच्या स्किनला खोलवर जातं आणि तुमची स्किन उजळ बनवतं। त्याच पद्धतीने ग्लिसरीन असं काही काम करतं ज्यामध्ये अनेक मॉइश्चरायझरमध्ये त्याचा समावेश केला जातो।
तुम्ही नुसतं ग्लिसरीन जरी लावलं तरी तुमच्या स्किनला, तुमच्या हेअरला त्याचा फायदा होत असते। बघा, मॉइश्चरायझर जर तुम्हाला ग्लिसरीन घ्यायचं आहे आणि गुलाबजल सम प्रमाणात घ्यायचं आहे, जेवढं तुम्ही घेणार आहे तेवढं, आणि तुम्हाला हे लावून 5-10 मिनटं हलक्या हाताने बघा अशा पद्धतीने तुम्हाला मसाज करायचे आहे आणि 10 मिनटं सोडून द्यायचं आहे। 10 मिनटानंतर तुम्हाला स्किन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट मिळणार आहे आणि ते तुम्हाला माझ्यासोबत शेअरसुद्धा करायचे आहेत। त्याच्यासाठी माझं चॅनल नवीन आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरायची नाही। जर तुम्ही कमेंट केली नाही तर मला कळणार कसं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही। तर चला, आपण बघणार आहे आता शेवटचा घटक किंवा शेवटची टिप्स, नैसर्गिकरित्याने आपल्याला ग्लोईंग आणि चमकदार कशी देणार आहे ती आहे संत्र्याची टकरे। बरोबर ऐकले तुम्ही, संत्र्याची साल घ्यायची आहे। त्याचा खूप छान पद्धतीने फेस पॅकसुद्धा होतो। तर काय करायचं आहे, संत्र्याची साल घ्या, ती मस्त छान पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे। दूध मिक्स केल्यानंतर समप्रमाणात घ्यायचे आहे। तुम्हाला 1 चमचा संत्र्याची साल घ्यायची आहे आणि 1 चमचा तुम्हाला दूध घ्यायचं आहे। संत्र्याच्या सालीमध्ये असं काय असते जे महत्त्वपूर्ण तुमच्या शरीरासाठी किंवा तुमच्या स्किनसाठी ठरत असते। तुमच्या चेहऱ्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे संत्र्याच्या सालीमध्ये असते आणि तुमच्या त्वचेवर जर काळे डाग, धब्बे कुठेही असतील, मुरूम असेल तर संत्र्याच्या साली तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि छान पद्धतीने मी जे सांगत आहे तशी रेमेडी तुम्ही करा। तुम्हाला काय रिझल्ट येणार आहे ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करा। तर संत्र्याची साल आणि दूध काय करतं, तर दूध आपल्या चेहऱ्याला खूप छान पद्धतीने पोषण देत असतं। त्यामुळे दूध आणि हे सगळं खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर ह्या 5ही टिप्स तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर करायच्या आहेत आणि मला कमेंट करून सांगायचे आहेत। तर चला, असे छोटेसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते तुमच्यासाठी। तुम्हाला जर आवडले असतील तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका। बाय।